वास्तू, कर्माचे फळ आणि तुम्ही. वास्तू केवळ सिमेंट वाळूच्या भिंती नसतात. ती आपल्या संचित कर्माचे भौतिक रूप असते. जसा एखादा मनुष्य आपल्या स्वभावानुसार कपडे निवडतो, तसाच आत्मा आपल्या कर्माच्या फळानुसार आपली वास्तू निवडतो. वास्तूची पंचसूत्री. 1. यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. तुमचे घर, तुमचे प्रतिबिंब आपल्या भारतीय दर्शनानुसार. यथा पिंडे तथा ब्रह्मांडे म्हणजेच जे आपल्या शरीरात पिंडात आहे तेच विश्वात ब्रह्मांडात आहे. तुमची वास्तू ही तुमच्या अंतर्मनाचे आणि संचित कर्माचे बाह्य स्वरूप असते. 2. ग्रहांची स्थिती आणि वास्तुदोष. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या पत्रिकेतील ग्रहदोष तुमच्या वास्तूत प्रतिबिंबित होतात. संचित कर्मच तुम्हाला अशा विशिष्ट दोषाच्या वास्तूत खेचून नेते. 3. भोगाचे स्थान आणि कर्माचा स्टेज. संचित कर्माची फळे भोगण्यासाठी एका ठराविक वातावरणाची गरज असते. वास्तू तुमच्या कर्माचा स्टेज आहे. जर कर्माने आजारपण भोगणे लिहिले असेल तर वास्तूचा आग्नेय किंवा ईशान्य ओपरा बिघडलेला असतो. 4. क्रियामान कर्म आणि वास्तुशुद्धी तर काय, सर्व काही नशिबावर सोडून द्यायचे? अजिबात नाही. आपण जेव्हा वास्तू उपाय करतो तेव्हा आपण प्रत्यक्षात आपल्या क्रियामान कर्माद्वारे सध्या करत असलेले कर्म, संचित कर्माचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करतो. वास्तुदोष काढून टाकल्यावर विचारात बदल होतो आणि विचारात बदल झाला की कर्माची दिशा बदलते. कर्म बदलले की भविष्य बदलते. कर्म बदलाची ही प्रक्रिया निरंतर सुरू असते. 5. वास्तू तुम्हाला निवडते. अनेकदा आपण खूप शोध घेऊनही चांगली वास्तू मिळत नाही किंवा एखाद्या साध्या घरात गेल्यावर नशीब उजळते. हे त्या जमिनीशी तुमचे असलेले ऋणानुबंध आहेत. संचित कर्म संपल्याशिवाय माणूस ती वास्तू सोडू शकत नाही आणि जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत नवीन वास्तू मिळत नाही. म्हणून आजपासून आपण आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक कर्म जागरूकतेने करूया. कारण आपण जे बी पेरत आहोत त्याची सावली उद्या आपल्या वास्तूच्या रूपात आपल्याला मिळणार आहे.